श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी। कामधेनूची दुभणी निष्कामासीन लगती श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील या ठिकाणी सद्गुरु तत्वाचं चिंतन आपलं सुरू आहे। सद्गुरु तत्व हे चिंतन करण्यानं आपल्यामध्ये तो सद्गुरु भाव जागृत होणं फार महत्त्वाचं असतं। सद्गुरु तत्व हे काही फक्त समजावून घेण्यापुरता विषय नाही। सद्गुरु तत्व फक्त जाणण्यापुरतं नाही। सद्गुरु तत्व जे आहे हे सद्गुरु तत्व अंतःकरणामध्ये तो भाव अखंड सतत जागृत राहण्यासाठी आहे। परमार्थाच्या मार्गावरचा सुंदर अशा प्रकारचा हा धर्मध्वज आहे। परमार्थाच्या मार्गावरचा सद्गुरु हे एक नंदादीपासारखे तेजपुंज अशा प्रकारची ती ज्योत आहे आणि त्या ज्योतीचं हे चिंतन चाललेलं आहे। ती ज्योत कशी प्रकाशमान असली पाहिजे। ज्योतीवरती जर काजळी आली तर ती काजळी आपल्याला झटकून टाकावी लागते। पहा, काजळी आपोआप जाते का? तर नाही जात। काजळी आपल्याला प्रयत्नानं झाडावी लागते। प्रयत्नानं समईची वात स्वच्छ करावी लागते। प्रयत्नानं आपल्याला हे सगळं करावं लागतं। तेव्हा ती ज्योत, तेव्हा ती वात ही प्रज्वलित राहते। सद्गुरु तत्वाची ज्योत जर प्रज्वलित राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं नामस्मरणाचं, चिंतनाचं, मानसपूजेचं आणि ध्यानाचं सुंदर अशा प्रकारचं तेल त्या नंदादीपामध्ये आपल्याला सतत टाकावं लागेल। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण साधनेच्या रूपानं आणि नामस्मरणाच्या रूपानं त्याच्यामध्ये तेल टाकत राहू, तेव्हा तो नंदादीप प्रकाशमान राहील। तेव्हा ती ज्योत चांगली अखंड तेवत राहील आणि त्या ज्योतीच्या प्रकाशाकडे बघितल्यानंतरच मला खरा आनंद त्याच्यातून मिळेल। त्याच्यातून मला खरं जे काही आहे ते नक्कीच सुंदर अशा प्रकारची जाणीव त्या ज्योतीकडे बघितल्यानंतर होईल। तशी नंदादीपातली ज्योत ही खऱ्या अर्थानं प्रज्वलित करण्यासाठी मला साधन करावं लागतं, मला उपासना करावी लागते। आणि सतत ती साधना उपासना करताना आपण नेहमी लक्षात ठेवावं की मी ईश्वराचा नाही, फक्त ईश्वरापुरता मर्यादित आहे असा नाही, तर ईश्वररूप जे जे काही आहे त्या ईश्वररूप तत्वाशी मी जोडलेलो आहे। माझा भाव हा अशा प्रकारचा असण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही। माझा आवाज त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल? माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची खरंच मी जेव्हा अपेक्षा ठेवतो ना, माझा आवाजच नाशिवंत आहे। माझा आवाज हा फक्त दुसऱ्याला ऐकायला जाण्यापुरता आहे, पण माझ्या अंतःकरणातली साध, माझ्या अंतःकरणातला ध्वनी जोपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते मला खऱ्या अर्थानं त्यांचं दर्शन मला घडत नाही। म्हणून पहा, सद्गुरूंना आपण पाण्याची उपमा देऊन पाहिली, अमृताची समर्थांनी उपमा दिली, कल्पतरूची उपमा त्या ठिकाणी दिली। आता चिंतामणी जो आहे, ज्याच्या मनामध्ये चिंता आहे, इथे जे समर्थांनी म्हटलंय ना की चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी, ही चिंता जी आहे ना, की ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचं महत्त्व वाटेल ना। ज्याच्या मनातच चिंता नाही, कारण चिंता करणं हा आपला स्वभाव आहे। चिंता करणं आपली एक स्वभाव धर्माची ती एक ओळख आपण करून घेतलेली आहे। म्हणून सद्गुरू शिष्याला हे खऱ्या अर्थानं चिंतामुक्त जीवन कसं जगावं हे शिकवत असतात। आपलं सुद्धा एक असं नेटवर्क आहे, ते नेटवर्क आपलं चालू पाहिजे। आपण पहा, एखाद्या कुठेतरी आपण जातो, जंगलामध्ये फिरायला जातो, बाहेर जातो, कुठेतरी अशा ठिकाणी जातो की तिथे आमच्या मोबाईलला नेटवर्क असत नाही। नेटवर्क नसलं की मन अस्वस्थ होऊन जातं ना,
की आता नेटवर्क नाही, आता काय करायचं, माझा संपर्क तुटला, माझा संपर्क आता होणार नाही, माझं बोलणं आता होणार नाही. नेटवर्क जर व्यवस्थित राहावं असं वाटत असेल तर ते नेटवर्क हे आपल्याला भगवंताशी जोडायचं आहे. नेटवर्क मला माझ्या सद्गुरूंशी जोडायचं आहे. ते नेटवर्क कधी खंडित होणार नाही याची काळजी मला घ्यायची आहे. मी जर भगवंताशी अशा सतत संपर्कात राहिलो, मी कधी त्यांना कितीही जरी वेळा फोन लावायचा प्रयत्न केला, किती वेळा मी त्यांना मिस कॉल करण्याचा प्रयत्न केला, तरी ते भगवंताचं कडून मला सतत आउट ऑफ कव्हरेज एरियाच येतं आहे किंवा स्विच ऑफ येतो आहे. मला भगवंताचा मोबाईल आणि भगवंताशी माझा संपर्कच होत नाही. तर माझी साधना जी आहे, ही साधना ही अशीच माझी चाललेली आहे, संपर्कहीन साधना चाललेली आहे. असा एक क्षण येऊ द्या की माझा त्यांच्याशी संपर्क झालेला आहे, माझं त्यांच्याशी बोलणं चाललेलं आहे, माझं त्यांच्याशी हितगुज चाललेलं आहे. अहो, हे हितगुज होण्यासाठी तर हे सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपण करतो. चिंतामणी सुद्धा आपल्या मनातल्या चिंता दूर करेल एखाद्या वेळेला, पण समर्थ म्हणतात की सद्गुरू जे आहेत ते खऱ्या अर्थानं चिंतामुक्त जीवन आणि अखंड जीवन जगण्याची कला आपल्याला देत असतात. इच्छा कुठली आपली जोपर्यंत शिल्लक असते ना, तोपर्यंत चिंता आहेत, तोपर्यंत जोपर्यंत अपेक्षा आहेत, जोपर्यंत मला काहीतरी हवं आहे असं वाटतं, जोपर्यंत माझी परमेश्वराकडे मागणी असते ना, तोपर्यंत मला दुःख होतं, तोपर्यंत मला यातना होतात, तोपर्यंत मी अस्थिर असतो. माझी जेव्हा भगवंताकडे काहीही मागण्याची इच्छा मनामध्ये शिल्लक राहत नाही, ती इच्छा संपणं, इच्छा मारायची नाही, इच्छा संपवून टाकली जात नाही, त्या इच्छेचं भगवंताला हाक मारण्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे. नाशिवंताची इच्छा स्वाभाविकपणे मनामध्ये निर्माण होत असते, पण भगवंताकडे जाताना, परमेश्वराकडे जाताना त्या इच्छा सुद्धा घेऊन जायचं नाहीये. भगवंता तू मला हवा आहेस असं सुद्धा म्हटलेलं तिथे चालत नाही, असं म्हटलेलं सुद्धा त्या शास्त्रामध्ये बसत नाही. असं हे सद्गुरु तत्व आणि या सद्गुरु तत्वाचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत. आजच्या या चिंतनामध्ये समर्थांचा समर्थ विचार आज आपण इथे पाहिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.